माजी आमदार निफाड विधान मतदारसंघ यांचं मी सहर्ष स्वागत करते आहे. या 53व्या तालुका लेवल विज्ञान प्रदर्शनामध्ये पारितोषिक वितरण समारंभामध्ये सरांचं हार्दिक स्वागत आहे. विज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञान दूर सारूया, नव्या युगाच्या प्रगतीचे आज स्वप्न पाहूया, सृजनशीलतेच्या वाटेवरती टाकूया एक पाऊल. यांचंही स्वागत आणि सन्मान आदरणीय प्राचार्य सर बीबी साळवेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांनी शांतता राखायची आहे. अण्णांचा सत्कार होईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी जरा माझ्याकडे लक्ष द्या. क्लॅप्स गो, हँड्स अप, हँड्स डाऊन. एक प्रश्न तुम्हाला विचारतो जो अकबराने बिरबलाला विचारला होता. एका वर्षाचे दिवस किती? अकबराने बिरबलाला विचारलेला प्रश्न आहे. उत्तर बिरबलाचं असेल तर एका वर्षाच्या रात्री किती? कार्यक्रम संपल्यावर माझ्याजवळ येऊन सांगायचे. आता मला ते मला कॅल्क्युलेशन चालू करायचे. आणि लग्नाचा सत्कार होतोय. क्लॅप्स गो. यानंतर निफाड पंचायत समितीचे सन्माननीय गट शिक्षण अधिकारी यांचं स्वागत आणि सन्मान आदरणीय बीबी साळवे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अधीक्षिका सुरेखा जोगी मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान आदरणीय अंजली मुळे मॅडम यांनी यानंतर एचएलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर AM पाटील सर आणि निफाड तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या सन्माननीय अध्यक्षा ज्यांचं मोलाचं योगदान लाभलं या विज्ञान प्रदर्शनामध्ये त्या आदरणीय गीतांजली जाधव मॅडम यांचंही स्वागत आणि सन्मान प्राचार्य आदरणीय साळवे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आदरणीय डॉक्टर यादव सर झाला. यानंतर नवनिर्वाचित प्रभाग क्रमांक टाळ्यांच्या गजरात आपण जरा दाद देऊया. यांचंही स्वागत आणि सन्मान आदरणीय साळवे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खंडू पाटील प्लीज. संतोष मेमाने सर, अविनाश भागडे सर, विश्वास भवर सर, रघुनाथ वाघ सर, अर्चना भंडारे मॅडम, मीनाक्षी जगताप मॅडम, एकूणच सर्व संघटनांचे पदाधिकारी आपलाही मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच्या या मंचावर मनोगत व्यक्त करण्याचा हा क्षण. तर मग चला बघूयात कथन कसे करतात उद्याचे शास्त्रज्ञ मोकळे आपले मन. तर सर्वप्रथम आपली विषय परीक्षकगण. आपल्यासाठी 7 परीक्षक लाभलेले ज्यांनी आपल्या पूर्ण वैज्ञानिकांचे सखोल असे परीक्षण केलेले आहे. तर अशा शास्त्रज्ञांची कल्पकता यशोगाथा कथन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करीत आहेत आजचे परीक्षक श्री पाटील सतीश शंकर सर यांना. आपले मनोगत व्यक्त करा. भारतीय परंपरेनुसार स्त्रीच्या सामर्थ्यावर, तिच्या योगदानावर आणि तिच्या कर्तृत्वावर नेहमीच बोलले जाते. वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगमगता अंगार आहे. या नृत्यातून आपण प्राचीन काळात असलेल्या महाभारताची एक छोटीशी कथा जाणून घेऊया. मी गोखले
जिंदगी एक जुआ है। इतिहास में पासों का ये खेल हजारों बार हुआ है, लेकिन 5000 वर्ष पहले जुए की बिसात पर क्षत्राणी की मर्यादा बिछा दी गई, द्रौपदी दांव पर लगा दी गई। सुनो द्रौपदी, आज तुम्हें बचाने आया हूं, पर कल शायद ना। समय का पहिया फिर घूमेगा, कहीं ना कोई सहारा नहीं। झांक भीतर, बन आत्मनिर्भर, है तू अपना स्वयं वीर। तो उठो द्रौपदी, शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। छोड़ो मेहंदी, खड़क संभालो, खुद ही अपना चीर बचा लो। दूत बिछाए बैठे शकुनी, मस्तक सब दिख जाएंगे। उठो द्रौपदी, शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। मेरे अपमान का प्रतिशोध तो रण है, दुर्योधन दुशासन करण का मरण है। मेरे ये केश यदि खुले रह जाएंगे, रण में ध्वजा बन लहराएंगे। करती हूँ प्रण ये केश खोल, श्रृंगार कभी ना साधूंगी। जब चीर छाती दुशासन के, लहू से केश मैं धोऊंगी। धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा, कहाँ पे बचेगा। उठा तो गिरेगा, गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा, मिला तो मारेगा। भाग बच सके तो बच ले आज। भी है ये ज़लज़ला है, पूरे जोर पर चला है। किस्मत में जो लड़ा है, कौन रह सका खड़ा है। सबसे अटल, सबसे प्रबल शस्त्र रचित, रक्त चरित शक्तिमान है, विश्व की पुकार है, ये भागवत का सार है। युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का भीड़ हो, जो लड़ सका वही तो महान है। की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं। क्या जिंदगी है, ठोकरों मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे। ये जाके आसमान में दहाड़ दो। चंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की लड़ेंगे तुमको हार दो। शान याद जान का वो गान वाले, धनुष के बाण पे जब जब स्त्री का अनादर हुआ, इतिहास की लिपि बदल गई। एक दुशासन ने द्रौपदी का आंचल खींच लिया, कुरुक्षेत्र में 100 भाइयों की चिता जल गई। नियति साक्षी है कि जो स्त्री का आदर भुला देता है, समय उसे मुट्ठी भर राख बना के हवा में उड़ा देता है।
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। दुर्लक्ष करतात. रोज कोणी ना कोणी रस्त्यावर कचरा टाकून जातो आणि वाहनांची गर्दी पण खूपच वाढली आहे. काव काव, माझं झाड कापलं गेलं, सगळीकडे धूर आणि आवाज, आम्ही कुठे जाऊ? हो, मी नदी देवी आहे. लोक माझ्यात घाण प्लास्टिक व कचरा टाकतात. कारखाने माझ्यात दूषित पाणी सोडतात. त्यामुळे पाण्यातील जीवजंतूंना त्रास होतो. होय होय, ही खरं आहे. ही लोक पाणी दूषित करतात. त्या दिवशी माझ्या बाबांना श्वास घेता येत नव्हता आणि ते गेले. हो नदी देवी, आम्ही पाणी पितो आणि आजारी पडतो. आमचे पिलेही त्रासतात. हे सगळं माणसाच्या चुकीमुळे होत आहे. पण उपाय काय? मी तू राजा, मी फॅक्टऱ्या, वाहन आणि झालेल्या कचऱ्यातून जन्मला आहे. माझ्या पुढे झाडं कोमसतात, लोकांना खोकला होतो, पक्षी पळून जातात. थांब दूर राजा, तुझ्यामुळे सगळं संपते. मी धरती देवी आहे. हे लोक जास्त पिके घेतात, रासायनिक खते वापरतात. त्यामुळे मातीची सुपीकता कमी होते, पाण्याचे प्रदूषण वाढते, मानवी आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होतात, जसे की त्वचेचे, पोटाचे आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात. वृक्षतोड जास्त प्रमाणात केली जाते, जागोजागी कचरा असतो आणि गाणे देखील इतक्या मोठ्याने वाजत राहते की कुणाला हृदयविकाराचा झटका येईल. तसेच प्लास्टिकचा इतका वापर करतात की मला श्वास देखील घेता येत नाही. आपण स्वच्छता परीला बोलवूया.
मित्रांनो, आज आपली पृथ्वी प्रदूषणाने त्रस्त झाली आहे. हवेतील धूर, पाण्यातील घाण आणि आवाजाचा त्रास खूप वाढत चालला आहे. आपल्याच चुकीमुळे निसर्ग रडतोय, झाडं कमी होत आहे, प्राणी मरतात. आता आपणच जबाबदारी घ्यायची, झाडं लावायची. कचरा जाळू नका. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटा गाडीमध्ये टाकायचा. शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करायचा. लाऊडस्पीकरचा वापर मर्यादित ठेवा. अनावश्यक हॉर्न वाजवू नका. चला, पूर्ण निफाड तालुक्याला दाखवणे ही तुमची जबाबदारी बनते. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम बक्षीस वितरण समारंभ होईपर्यंत आपण शिस्तीचे पालन कराल यात मला तीव्र शंका नाही. आणि आपण शिस्तप्रिय आहोतच हे पण आपण आपले विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे भरवून आपण आपल्या कामाची चुणूक त्यांना दाखवलेलेच आहेत, परंतु शिस्तीचे पालन करून साळी स्वरालीचा आपण सत्कार करत आहोत. धन्यवाद स्वराली, खूप छान बोललीस तू. खूप खूप धन्यवाद स्वराली. अशीच प्रगती तू करत राहो. हॅलो, टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा दाद देऊया. पटकन. खूपच छान रिया. ही तिसरीची चिमुकली पण हिने सुरेख लावणी सादर करून विज्ञानात पण संगीत कसे असते हे दर्शवून दिले. धन्यवाद रिया. व विज्ञान प्रदर्शनाची पार्श्वभूमी स्पष्ट करणारे प्रास्ताविक सादर करावेत अशी मी प्राचार्य श्री बी साळवे सर यांना विनंती करतो. प्रदर्शनाचा आत्मा ही आमची टीम, परीक्षक टीम यांच्याकडे सोपवण्यात आला होता. सर्वात प्रथम आमची निवड झाली. आम्ही या टीम मध्ये 6 जण होतो, 6 शिक्षक होतो. पण आम्हाला पुढे ठाऊक नव्हतं का कोणता शिक्षक कुठून आलेला आहे. मला प्रथम वाटलं होते. वेळेअभावी मी नाव घेत नाहीये, त्याबद्दल क्षमस्व. या ठिकाणी स्पेशल 2च नावं घेणार आहे सर, कारण ज्या शाळेने या ठिकाणी सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि गेल्या 2 दिवसापासून सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षकांची सोय अतिशय उत्कृष्ट केलेली आहे, त्या आजच्या कार्यक्रमाची विज्ञान प्रदर्शनाची धुरा ज्यांनी सांभाळली असे मितभाषी उदार मनाचे यजमान शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री साळवे सर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक की ज्यांच्या काटेकोर नियोजनबद्ध कारभारामुळे आणि शिस्तीमुळे आम्ही हा कार्यक्रम पूर्ण करू शकलो असे आपले गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री विलासजी साळे सर आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यासाठीही जोरदार टाळ्या. आणि उपस्थित असलेले सर्व बालवैज्ञानिक, विज्ञानप्रेमी शिक्षक शिक्षिका, कालपासून सर्व बालवैज्ञानिक माझं प्रोजेक्ट दुसऱ्यांपेक्षा कसं भारी हे सांगण्यासाठी धडपडत होते. आणि हे सांगताना परीक्षक सुद्धा त्यांना खूप वेळ देत होते, त्यांचं ऐकून घेत होते, हेही विशेष.
या ठिकाणी लँग्वेज मॅटर करत नाही हे मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं. विद्यार्थी मराठीत बोलत होते, गावठी मराठीत बोलत होते आणि स्टँडर्ड मराठीत पण बोलत होते आणि इंग्लिश मध्ये सुद्धा बोलत होते, पण आपले परीक्षक सर्व काही मुलांचं ऐकून घेत होते. या ठिकाणी जे परीक्षण झालेलं आहे त्यांचा निकाल आपल्याकडे आलेला नाही अजून, तो परीक्षकांकडेच आहे, तो थोड्याच वेळात आपल्या हातात मिळणार आहे. येथे जिल्ह्यावर कोण जाणार, मग निफाड तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्यावर काही उपकरणं जाणार आहे, त्यांची नावं मी आधीच सांगून ठेवते की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. लेटर आल्यानंतर लगेच त्यांनी तिथे जायचंय. या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य प्राथमिक आणि माध्यमिक गट याच्यामधील प्रथम 3 क्रमांक हे जिल्ह्यावर जातात. प्रथम 3 क्रमांक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य प्राथमिक आणि माध्यमिक. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्यामध्ये 3, पण शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य, लॅब अटेंडंट, त्यानंतर दिव्यांग, हे सर्व प्राथमिक माध्यमिक दिव्यांग हे सर्व आपले ओनली फर्स्ट नंबर, फक्त प्रथम क्रमांक जो आहे तो जिल्ह्यावर जाणार आहे. आणि 1 ते 5 जिल्हा परिषद सहभाग हा तालुक्यापर्यंत सीमित आहे, परंतु आपण त्यांना या ठिकाणी बक्षीस देणार आहोत. या ठिकाणी बक्षीस 100% काहींना मिळणार, काहींना मिळणारच नाहीये. मग लगेच नाराज व्हायचं अजिबात नाही, कारण एक छोटीशी गोष्ट सांगून माझं भाषण संपवते. एक मुलगी अशी विज्ञान प्रदर्शनात आली, तिचं प्रोजेक्ट खूप भव्य दिव्य नव्हतं. तिने केळी ठेवल्या, एक पिकलेली आणि एक कच्ची केळी, आणि तिने काय केलं की तिची आई ती केळी विकायची. तिला असं वाटलं केळी ही साठवली गेली पाहिजे. मग तिच्या डोक्यात कल्पना आली, तिने कागदामध्ये ते गुंडाळलं, कागदामध्ये गुंडाळून त्याला राखेचा लेप दिला, हलका म्हणजे खूप जाड नाही, पातळ राखेचा लेप दिला की जेणेकरून त्या केळीचा हवेशी संपर्क होणार नाही आणि त्यामुळे ती केळी थोडीशी जास्त वेळ टिकते, दीर्घकाळ टिकते, असं तिचा उपयोग. तिला बक्षीस मिळालं नाही, कारण लोक म्हणते काय आहे का, प्रोजेक्ट आहे का, असं तिला बोललंय. ठीक आहे, ती खचली नाही. तिने काय केलं, तिथून ते प्रोजेक्ट बसवलं, घरी गेली. पण झालं काय, त्या प्रदर्शनामध्ये फळ साठवणूक करणारे आणि प्रक्रिया करणारी कंपनीचे लोक आलेले होते आणि त्या प्रतिनिधीने ते पाहिलं. तिला म्हटलं हे खरोखर काम करतं का? ती म्हणे हो, माझी आई केळी विकते आणि साठवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो, मी करून बघितलेले. तिला त्या कंपनीचं पेटंट मिळालं, तिला त्या आयडियाचं पेटंट मिळालं आणि ती मुलगी म्हणजे बघा तिने काय केलं, बक्षिसासाठी थांबली का? नाही, पण तिची आयडिया ही शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरलेली आहे. म्हणून इथे उपस्थित असलेले ज्यांना बक्षीस मिळणार नाही त्यांनी प्लीज खचून जाऊ नका. नक्कीच आपण यापुढेही विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्याल आणि यापुढेही सुंदर असं नियोजन आपण करणार आहोत. मी एक छोटीशी जाता जाता एक सूचना सांगू शकते की पुढच्या वर्षीचं विज्ञान प्रदर्शन कुठे होणार याचा गोंधळ नको व्हायला, म्हणून एक आदर्श मुख्याध्यापक आपल्यामध्ये उपस्थित आहे. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय काकासाहेब नगर रानवड या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय प्राचार्य कुशारे सर यांनी पुढच्या वर्षीची विज्ञान प्रदर्शनाची धुरा हाती घेतली आहे. त्यांना लगेच नमस्कार. आदरणीय कार्यक्रमाध्यक्ष तू व्हिडिओ नाही बघितला म्हणजे बरोबर बघितला नाही व्हिडिओ आपण नाही आपण एवढा पोस्ट घेऊन घेणार आहे मी शर्ट आपण घेऊ ना. Next